गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा गोविंदा रे गोपाळा. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीच्या या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. नुकताच निर्णय सुप्रीम कोर्टाचा आलेला आहे. आपल्याला कल्पना आहे मुंबई हायकोर्टाचा निर्णय दहीहंडी उत्सवाच्या मध्ये जे थर लावले जातात त्या संदर्भातला मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलेला आहे. हा निर्णय कोणता होता तर 20 फुटांपेक्षा जास्तीचे थर लावले जाणार नाहीत, सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल आणि हाच निर्णय सुप्रीम कोर्टाने सुद्धा कायम ठेवल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात त्याच्या प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल पूर्ण आदर आहे, त्याला कोणत्याही प्रकारचं आव्हान देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र हा निर्णय दिल्यानंतर ज्या जनभावना आहेत त्यांचा धांडोळा घेणं, त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घेणं आणि लोकशाहीच्या न्यायाच्या मार्गातून काही वेगळा मुद्दा पुढे येऊ शकतो का आणि त्या मार्गाने पुढे जाऊन काही वेगळे मुद्दे येऊन दुसरी बाजू सुद्धा ऐकता येईल का, याचा हा प्रयत्न आहे. हा केवळ सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर करण्याचाच प्रकार आहे हे मुद्दामून इथे जय महाराष्ट्राची भूमिका म्हणून सांगावं असं वाटतं. आजच्या या विषयासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत जितेंद्र आव्हाड. आपल्याला कल्पना आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, दहीहंडीचे आयोजक आहेत, त्यांच्या संघर्ष प्रतिष्ठानची दहीहंडी अतिशय गाजते. याशिवाय राम कदम आहेत, भाजपचे आमदार आपल्यासोबत, तेही दहीहंडी उत्सवाचे आयोजक आहेत, त्यांची सुद्धा गाजलेली दहीहंडी असते. बाळा नांदगावकर आपल्यासोबत असतील, मनसेचे नेते आणि माझगाव ताडवाडी पथकाचे समन्वयक. याशिवाय आपल्या स्टुडिओमध्ये आहेत इथे गीता झगडे, या महाराष्ट्र दहीहंडी समन्वय समितीच्या महिला सचिव आहेत, त्यांचंही स्वागत. याशिवाय कमलेश भोईर थोड्याच वेळात आपल्याकडे येतील आणि स्वाती पाटील याचिकाकर्त्या ज्यांनी ही मुद्दा जो मांडला होता त्याही आपल्यासोबत थोड्याच वेळेत फोनद्वारे असतील. मी पहिल्यांदा जितेंद्र आव्हाडांकडे जातो. जितेंद्र आव्हाडजी, तुम्ही या आताच्या निकालाकडे कशा प्रकारे पाहताय? लाईट गेलेच आहेत ना, तुमचं कसं? जितेंद्र आव्हाडजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? मी इथे स्टुडिओमध्ये येतो, आव्हाडांपर्यंत बहुधा आपला आवाज पोहोचत नाहीये. आपल्यासोबत गीता झगडे आहेत. गीताजी, तुम्ही या निर्णयाकडे कसं पाहताय? खरोखरच आजचा जो निर्णय आहे तो दुर्दैवी आहे, निराशजनक आहे. आज जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे त्याचा खरोखरच आम्ही आदरच करतो. परंतु दहीहंडीच्या मंडळांमध्ये गोविंदांमध्ये आजसाठी आमचा एक काळा दिवस म्हणूनच आम्ही ठरवला आहे. म्हणजे सगळ्याच दहीहंडी मंडळांमध्ये हीच भावना आहे? हो, नक्कीच. कारण दहीहंडी 25 तारखेला आहे आणि अक्षरशः तोंडावरती हा निर्णय आलेला असल्यामुळे जे उत्साहाचं वातावरण होतं मंडळांमध्ये, जे थर लावण्याची जी एकमेकांमध्ये जी चुरस लागलेली होती त्यातला कुठेतरी एक गालबोट लागलेला आहे. आणि आता 1 वाजल्यानंतर सगळ्या मंडळांमध्ये इतकं निराशाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. परंतु हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा असल्यामुळे एकदमच अजून निराशा झालेली आहे. कारण हायकोर्टाने दिल्यानंतर तरी आम्ही सुप्रीम कोर्टाकडे आशेच्या नजरेने पाहत होतो, परंतु आज सुप्रीम कोर्टाकडनं आल्यामुळे खूपच निराशा आमची झालेली आहे. बरं, मी जितेंद्र आव्हाडांकडे जातो. आव्हाडजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हो हो. जितेंद्र आव्हाडजी, या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहताय? सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर आता काही आशा आहेत यापुढे काही जाण्याच्या? असं आहे की ज्यांना कोणाला इतिहास माहीत नाही त्यांना इतिहास माहिती करून देण्याची आवश्यकता आहे. बरं, माझी भगिनी जी आधी बोलली, यांना कोणाला हे माहीत नाही का की 2014 साली उच्च न्यायालयाचा निर्णय आला. 2014 साली या अटी घातल्या. 2014 साली मी मंत्री होतो आणि दहीहंडी बंद होणार ह्या दुःखाने मी सरकारी निर्णयाच्या विरोधात उभा राहून आम्ही 2 याचिका, एक पुण्यातनं आणि एक मुंबईतनं सर्वोच्च न्यायालयात टाकली. आणि 2 दिवस बाकी असताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. बरं, मी सातत्याने ह्या सगळ्यांच्या नजरेत जाणवत होतो की सर्वोच्च न्यायालयाची भूमिका वेगळी आहे. सर्वोच्च न्यायालय कदाचित उच्च न्यायालयाच्या निर्णयाला कायम करेल. ह्यावरती कोणीही लक्ष दिलं नाही. सरकारनेही फार गांभीर्याने घेतल्याचं दिसत नाही. 1 महिन्यापूर्वी सरकार क्लॅरिफिकेशनसाठी उच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेलं. वेळ कमी पडला, आर्ग्युमेंट्सला वेळ कमी पडला. आणि आज माझा वकील मला सांगत होता
की सर्वोच्च न्यायालयाची दिशा ठरलेली होती. म्हणजे आजचा निर्णय देताना त्यांनी कुठेही चर्चेला वाव वगैरे काही दिला नाही आणि त्यांनी सांगितलं की आम्ही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम करतो. बरं. निर्णय दुर्दैवी आहे आणि माझा दहीहंडीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन होता. मी स्वतः अत्यंत अभिमानाने सांगतो की मी 45 वर्ष या खेळाशी संबंधित आहे. हो. म्हणजे मी ताडदेवला चाळीत राहत होतो मुंबईत, तेव्हापासून ठाण्यात आल्यापर्यंत म्हणजे आजपर्यंत मी या दहीहंडी म्हणजे माझ्या आयुष्यातला एक अतिशय दुर्दैवी कठीण प्रसंग होऊन गेला तो म्हणजे मी स्वतः 4थ्या थरावरनं खाली पडलो होतो आणि मी 24 तास कोमामध्ये होतो आणि कसा बसा मी म्हणजे माहित नाही, डॉक्टरचं म्हणणं होतं की नशीब चांगलं तू वाचला. त्याच्यानंतर आयोजक म्हणून गेले 25 वर्ष मी हे सगळं करतोय. म्हणजे हा दिवस मी 365 दिवस वाट बघायचो की हा दिवस कधी येतो आणि एक प्रकारची वेगळी मजा असायची. मुंबईचं चारित्र्य याच्यातनं समजायचं की मुंबई जातीपलीकडे विचार करतं, मुंबई धर्मापलीकडे विचार करतं. मुंबईचा मराठी माणसाची ओळख म्हणजे काय, तर तो वरती चढणाऱ्याला चढू देतो, पडणाऱ्याला सावरतो आणि परत मोठं करतो. हे सगळं त्या दहीहंडीत दिसायचं. एकता दिसायची, एकात्मता दिसायची, मुंबईची संस्कृती दिसायची. आणि ह्या सार्वजनिक जीवनातनं 4 ओळखी व्हायच्या, सहवास व्हायचा, सहवासातनं प्रेम वाढायचं, आपलेपणा वाढायचा. आता हे सगळं हे काल घडत होतं, हे उद्या घडणार नाही, हे वास्तव स्वीकारावं लागेल. पण आवाडजी नेमकं काय कारण असं वाटतं, नेमकं भूमिका कुठे मांडायला आपण चुकलो, आपण म्हणजे आपलं सरकार, आपल्याकडचे वकील, की ज्याच्यामुळे कदाचित हा निर्णय वेगळा लागू शकला असता का लागलाच नसता? असं नाहीये. असं आहे की तुम्ही बघा की भारतामधले अनेक क्रीडा प्रकार सर्वोच्च न्यायालयाने बंद केलेत. त्याच्यातला एक मोठा हे होता आपल्या इथल्या बैलगाड्यांची स्पर्धा. हो बरोबर आहे. आणि केरळ आणि तामिळनाडूमध्ये जलीलकट्टू नावाचा एक त्यांचा म्हणजे 1000 वर्षापासून चालत आलेला खेळ. 1 महिन्यापूर्वी जलीलकट्टूच्या बाबत जेव्हा त्यांच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितलं तेव्हा ते म्हणाले की हो 1000 वर्षापासून चालत आला आहे, ठीक आहे, पण जर तो जीव घेणार आणि ते आमच्या लक्षात आलंय तो 1000 वर्ष चालला म्हणून आता वरच्या पुढे चालू देऊ असं काही समजू नका तुम्ही. आणि ते स्टॉप इट, त्यांनी बंद करून टाकला. असंच काहीसं आज सर्वोच्च न्यायालयात घडलं आणि सर्वोच्च न्यायालयात जी काही छायाचित्र दिली, जे काही चित्रीकरण त्यांनी बघितलं म्हणजे दाखवलं गेलं आणि जे सांगितलं गेलं त्याच्यावरती त्यांचं हे थोडंसं म्हणजे दे वर व्हेरी ऑफेंडेड बाय द होल इश्यू. बरं. आणि त्यांनी निर्णय दिला की बरं ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय कायम करतो, पुढील सुनावणी घेऊ. आवाडजी तुम्ही राहाच आमच्यासोबत. आपल्यासोबत आता राम कदम पण आहेत, तुमचे विधिमंडळातले एका अर्थानं सहकारी मित्र आणि दहीहंडी उत्सवामधले सुद्धा तुमच्या त्या अर्थानं मित्रच आहेत ते. राम कदमजी, स्वागत आहे तुमचं चर्चेमध्ये. तुम्ही 2 गोष्टी म्हणून मी आपल्याला हा प्रश्न विचारतो. एक, आयोजक म्हणून तुम्ही कशा प्रकारे बघता, आणि 2, सरकारचे प्रतिनिधी प्रवक्ते म्हणून काही वेगळ्या प्रकारे आपण प्लीड केलं असतं, वेगळ्या प्रकारे बाजू मांडली असती तर कदाचित चित्र बदललं असतं का? कारण विनोद तावडेंच्याच काळामध्ये याला स्पोर्ट्सची दर्जा पण देण्यात आला होता, मग हे आखरीत कसं काय? सरकारचा एक घटक म्हणून या ठिकाणी भूमिका मांडत असताना किंवा प्रवक्ता म्हणून बोलत असताना की गेल्या अनेक वर्षांपासून आमचे मित्र जितेंद्र आव्हाड त्यांची मागणी होती, अनेक सगळ्याच आमच्या दहीहंडी आयोजक करणाऱ्या किंवा दहीहंडी या उत्सवावर प्रेम करणाऱ्या, गोविंदावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांचीच मागणी होती. आणि या सरकारच्या कालखंडामध्ये याला खेळाच्या दर्जापासून अनेक ज्या काही सकारात्मक गोष्टी घडल्या या सरकारच्या कालखंडात घडल्या, हे कोणी नाकारणार नाही. पण आता झाला तो भूतकाळ होता असं आजच्या निर्णयावरून दिसतंय. आता आयोजक म्हणून प्रतिक्रिया व्यक्त करत असताना लोकशाहीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्वतःला आवडला काय किंवा न आवडला काय त्याचं स्वागतच करावं लागतं, अशा प्रकारची एक प्रक्रिया आहे, परंपरा आहे. तर निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करावं लागेल. पण आजपर्यंत जसं आव्हाडसाहेब म्हणाले की पूर्ण देशभरानं जो गोविंदा पाहिला, जी दहीहंडी पाहिली ती काळाच्या काळाच्या पडद्याआड गेली की काय, आणि आता इथून पुढे भविष्यात ती आता कधीही दिसणार नाही. म्हणजे मला आश्चर्य वाटतं आणि कौतुकही वाटतं की त्या दिवसभरामध्ये आव्हाडसाहेबांकडे कदाचित जास्त लोक असतील, पण मी साधारणतः फुटफॉल अंदाज घेण्याचा प्रयत्न केला होता की सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हा खेळ चालायचा आणि उत्स्फूर्तपणे आलेले लोक हे 4, 4.5, 5 लाख
लोक दिवसभराच्या कालखंडामध्ये माझ्या घाटकोरच्या हंडीला येत असतील, आव्हाड साहेबांकडे पण तेवढेच येत असावेत, सचिन भाऊंकडे पण, प्रताप सरनाईकांकडे पण तेवढेच येत असावेत. एखादी मोठी जाहीर सभा जरी लावली तरी 60-70 हजारच्या पलीकडचा आकडा गाठणं मुश्किलीचं जातं. त्याला बसेसची अरेंजमेंट करावी लागते. इथे कसलीही अरेंजमेंट न करता सर्वसामान्य माणूस त्याला आवडतं, त्याला आनंद घेता येतो म्हणून जातो, अशा प्रकारचा हा उत्सव राहिलाय. आणि मधल्या काळामध्ये आयोजनकर्त्यांनी पण त्याला एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवलं, कारण लोकांना जे आवडतं तेच आयोजनकर्ते करत असतात. त्याला एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवलं होतं. आता गंमत अशी आहे की उत्सवही झाला पाहिजे, कारण तो पारंपरिक आहे, श्रीकृष्ण जन्माचा सोहळा आहे, लोक आनंद घेतात, याच्यातून कोणता ना कोणता आपण उद्देश घेऊन हा कार्यक्रम करत असतो. जसं माझ्याकडे मी मागे नेत्रदान करण्याचं आवाहन केलं लोकांना. यावर्षी मी व्यसनमुक्तीचं पूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण देशाला आवाहन करणारी हंडी होणार होती. तर उद्देश घेऊन श्रीकृष्ण जन्माचा सोहळा हा साजरा करत असताना ही आमची अपेक्षा आहे की आव्हाड किंवा तुम्ही असाल, मला एक लक्षात येत नाही की तुमचा सूर, म्हणजे मी समजू शकतो तुम्ही दोघेही दहीहंडी प्रेमी आहात, आयोजक आहात आणि स्वतः दहीहंडीमध्ये वावरलेले कार्यकर्ते आहात, पण तुमचा सूर असा आहे की दहीहंडी उत्सवच बंद झाला. उत्सव नाही बंद झालेला, पण म्हणजे कदाचित तुमची भावना टोकाची आहे की जर का थर नसेल तर उत्सवच नाही. म्हणजे कृष्ण जन्माष्टमी कोणी नाकारणार नाहीये, कृष्ण जन्म होणार आहे, दहीहंडी होणार आहेत, त्या फुटांवरती मर्यादा आणण्यात आली. काही वर्षांपूर्वी, म्हणजे मुंबईतला, कोकणातला आपला कोकणी माणूस मुंबईला येण्यापूर्वी दहीहंड्या मुंबईत काही फार होत्या अशातला भाग नाहीये, त्या कोकणी माणसाने आणल्या, त्यांनी दाखवले की दहीहंडी अशी उभी करायची असते. मग आता एवढा इतका पण निगेटिव्हिझम बरोबर आहे का? कसं आहे की दहीहंडी उत्सव चांगला आहे, पण दुसऱ्या दिवशी होणारे अपघात हे वाईट आहे, ते टाळले पाहिजेत. या बाबतीत कोणाच्या मनात दुमत असण्याचं कारण नाही. पण गंमत म्हणून सांगतो, आता माझ्यासोबत येताना माझे 2 मित्र होते, धर्मेश आणि दुसरा स्माईक म्हणून. दोघांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली हो? दोघे जण म्हणाले आता इथून पुढे दहीहंडी उडी मारून फोडा. म्हणजे मी थरांबद्दल बोलत नाही, विषय थराच्या पलीकडचा आहे की सायकल सुद्धा चालवताना धाडसी आहे हो. सायकल चालवताना सुद्धा माणूस पडला तर अपघात होतो. त्याच्यामुळे कबड्डी असेल, कुस्ती असेल, प्रत्येक खेळ हे धाडसी खेळ आहे, पण त्याला कोणत्या मर्यादेपर्यंत खेचायचं. म्हणजे मला माझ्या घाटकोरमध्ये 5 वर्षाच्या कालखंडामध्ये, 6 वर्षाच्या कालखंडामध्ये एकही अपघात झालेला नाही, एकही मृत्यू त्या ठिकाणी झालेला नाही, एकही अपघात झाला नाही. त्या ठिकाणी प्रिकॉशन घेतो, असे बरेच आयोजक प्रिकॉशन घेत असतात. आता अगदीच 18 वर्षाच्या खालचा मुलगा खेळू नये, हे मी आयोजक म्हणून बोलतो. 18 वर्षाच्या खालचा मुलगा खेळू नये. 12 पर्यंतची मर्यादा ठीक होती, 14 पर्यंतची ठीक होती, पण हल्ली 14-15 वर्षाच्या मुलांना कळतं, त्यांनाही त्या खेळात भाग घ्यावासा वाटतो. अशा अनेक जनभावना आहेत, ही गोविंदाची भावना आहे. तर त्याच्यावर आता तो चर्चेची वेळ निघून गेली, आता न्यायालयाचा निर्णय आलाय त्याच्यामुळे. पण अपघात व्हावेत अशी कुणाचीच अपेक्षा नसते, ते टाळावेत. याच्यासाठी काहीतरी सिक्युरिटीची मेजरमेंट असायला हवे होते, तर ते न घेता हा जवळपास, ज्याला आपण मोठ्या अर्थानं असं म्हणू की इथून पुढे जे मोठं आयोजन करणारे जेवढे आयोजक आहेत, मला असं वाटतं 90% लोक ह्यावेळेस नाममात्र करतील आणि पुढच्या वर्षी कोणीच करणार नाही. बरं, मी गीता झगडेंकडे जाण्यापूर्वी फक्त मुद्दा जितेंद्र आव्हाडांसाठी. जितेंद्र आव्हाडजी, आज हा टप्पा येताना आपण काही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला चूक बरोबर ठरवण्याचा प्रश्न नाहीये, पण सिक्युरिटी कन्सर्न जो मुद्दा सारखा मांडला गेला आतापर्यंतचा, तो खरंच तितका महत्वाचा होता? म्हणजे ज्याच्यासाठी थरांवरती बंदी आणावी इतका तो महत्वाचा आणि नाजूक खरंच होता का? तुमचं काय मत आहे? असं आहे, खरं तर गोविंदा हा बेडरूम मध्ये बघून कोर्टात जाणाऱ्यांना कळलाच नाही. फार कमी अपघात आहेत की वरती असलेला मुलगा खाली पडून इंजर्ड झाला, असे फार कमी अपघात आहेत. मी 4थ्या थरावरनं पडलोय आणि मी कोमात गेलोय. थरावरनं पडला म्हणून अपघात होत नसतात. ते जेव्हा कोसळतात तेव्हा खालचा माणूस जेव्हा त्यांना झेलायला जातो त्याचेही हात मोडतात. अपघात हा काही थराने ठरत नाही, पण एकंदरच पब्लिक परसेप्शन दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रातनं आणि प्रसारमाध्यमातनं असं होतं की गोविंदांमुळे अपघात घडतात आणि त्याच्यावरती आयोजकांना दोषी ठरवलं गेलं. म्हणजे आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं केलं. गेल्या काही वर्षात ध्वनिक्षेपक लावू नका, मग काही पांढरपेशा लोकांच्या म्हणजे समाजातले काही जे काय
स्वतःला सुसंस्कृत आणि फारच वरचे समजतात, अशांना ही दहीहंडी म्हणजे चिल्लर लोक, झोपडपट्टीतली पोरं, असा त्यांचा दृष्टिकोन होता. आणि मग ते आपल्या घरासमोर नको असा एक दृष्टिकोन आला. एकंदरीतच मी 25 वर्षामध्ये म्हणजे असं सगळं टर्न अराउंड बघितलेलं आहे. मी दहीहंडी साजरी करायला सुरुवात केली म्हणजे आयोजक म्हणून साजरी करायला सुरुवात केली ती 1996 साली. आज त्याला 96 म्हणजे जवळजवळ 20 वर्ष झाली. मी आयोजक म्हणून हे सांगतोय. हा जो बदललेला प्रकार आहे हा मनाला यातना देणारा देखील होता, की ज्या पद्धतीने टार्गेट केलं जायचं. आता मागच्या वर्षी मी जिथे दहीहंडी करायचो तिथे प्रदीप सोसायटी नावाची सोसायटी आहे, तर तिथेच आमचे लहानपण गेलं, तिथेच आम्ही दहीहंडी केली. मग मागच्या वर्षी जेव्हा दहीहंडी रद्द झाल्याचा निर्णय आला तेव्हा त्या लोकांनी ढोल ताशा आणून स्वागत केलं त्याचं. मग दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात त्याचा फ्रंट पेज फोटो आला की लोक आनंद उत्सव साजरा करताना. आता ह्याला काय म्हणायचं? बरं, त्याच्यामुळे स्वीकारावं लागतं. त्याच्यात सार्वजनिक जीवनामध्ये हे सगळं स्वीकारणं आता आम्हाला म्हणजे आमची हृदय पण इतकी मोठं झालेत ना की असे छोटे मोठे अपघात जे काय घडत असतात ते आम्ही शांतपणाने स्वीकारत असतो. बरं, पण जसं राम कदम बोलला ते 1996 ते 2016 म्हणजे 2014 ही शेवटची अंडी झाली. पहिले 9 थर माझ्या इथे लागले. माझ्या इथे म्हणजे मी मोठेपणा सांगत नाही, पण माझ्या इथे स्पेनवाले येऊन गेलो, आंतरराष्ट्रीय दर्जाचे अमेरिकन चान्सलर येऊन गेला. मोस्ट टेलिकास्टेड दहीहंडी होती, पण माझ्या इथे कधीही अपघात नाही झाला. माझ्या इथला टर्न अराउंड जवळजवळ 12 लाख लोक ती दहीहंडी बघायला यायचे जायचे. कधीही कुठेही भीतीचं वातावरण निर्माण नाही झालं. कधी एक साधी मारामारी नाही झाली. म्हणजे गोविंदामध्ये 500 पोरांचे संघ असायचे आणि त्यांच्यात प्रचंड ईर्ष्या आणि स्पर्धा असते की मी जिंकणार. पण कधी कोणाला उद्धट बोलण्याची ताकद आणि हिंमत सुद्धा कोणी दाखवत नव्हतं. आणि एक वेगळ्या प्रकारची आयोजनाची मजा होती. पण ही गोष्ट खरी की जे काय पब्लिक परसेप्शन तयार झालंय ते पब्लिक परसेप्शन मात्र दहीहंडी सणाच्या विरोधात आहे. बरं, त्यातले अपघात, त्यातनं होणारे इजा, त्याच्यातनं होणारे नंतर त्या लोकांचे सामाजिक हाल, त्याच्या घरच्यांचे हाल, याच्याबद्दलच्या झालेल्या चर्चा या आमच्या विरोधात आहेत. हे मान्य करायला पाहिजे आणि आम्हीही त्याच्यातनं काहीतरी बोध घेऊन थोडंसं बाजूला होण्याची काय असं आहे की आपण तरी एखादा रथ ओढायचा किती वेळ ओढायचा? बरं, 25 वर्ष ओढला ना, खूप झालं. एक्झॅक्टली. ठीक आहे, मी इकडे येतो आपल्यासोबत थोड्याच वेळात. आता बाळा नांदगावकर पण असणार आहेत, फोनद्वारे आहेत आपल्यासोबत. पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी एक छोटा मुद्दा इकडे गीता जगडेंबरोबर मी घेतो. गीताजी, मी थोडंसं या मधल्या 10 वर्षांच्या काळामध्ये पत्रकारितेमध्ये दरवेळी दहीहंडी गोविंदा वगैरे झाल्यानंतर जे अपघातग्रस्त झालेले आहेत, ज्यांना पाठीला मणक्याला काही मेजर प्रॉब्लेम झाले आणि ते बेड रिडन झाले, त्यांना सुद्धा गीताजी मुद्दा आला होता की त्यांनी अशी आवाहन केली होती की तुम्ही या खेळामध्ये शक्यतो जाऊ नका किंवा या बाबतीत काहीतरी वेगळा विचार झाला पाहिजे. आणि याचे अगदी लोकांच्या प्रतिक्रिया पण आहेत. हे खरं आहे की उत्सवावरती पाणी काही प्रमाणात पडणार आहे? हे खरं आहे की शेवटी तरुणाई असतेच धाडसांसाठी, वरती चढण्यासाठीच तरुणाई असते, उंच मनोरे गाठण्यासाठीच असते, पण त्याची किंमत जी मोजावी लागते. आणि हे तुम्ही मान्य कराल की हा प्रकार जो आहे खेळाचा त्याच्यामध्ये सिक्युरिटी अरेंजमेंट नाही करतायत. हे खरं आहे की अपघाताचं प्रमाण हे आतापर्यंतच्या वर्षांमध्ये कमी झालंय, जसं आव्हाड पण म्हणाले आणि आता राम कदम पण म्हणतात. रेशो जर का काढायचा म्हटलं तर खरं तर एवढे नाही आहेत अपघात, पण जे होतात त्याच्यानंतर ते इररिपेरेबल असतात. याचा कदाचित विचार केला असेल कोर्टाने ना, कदाचित केला असेल. परंतु मला हे इथे नक्की सांगावंसं वाटतंय की एकंदर 10 वर्षापूर्वीचा तुम्ही जर आढावा घेतला तर ह्या 5 वर्षामध्ये अपघाताचं प्रमाण हे खूपच तुरळक आहे. कारण अपघात हे कोणाचे होत आहेत? जर जे एक दहीहंडी आलेली आहे 8 दिवसावरती आणि अचानक 10, 15, 20, 25 मुलं एकत्र येतात आणि चढण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातून त्यांना लागत आहे. परंतु त्याच्यामध्ये अशी पण मंडळं आहेत ज्यांचा विचार करणं गरजेचं आहे की जसे जसे जय जवान आहे, माझगाव ताडवाडी आहे, महिलांची मंडळं आहेत काहीतरी, की 2 महिन्यापासून सराव करता आहेत आणि त्यांचा इतका अचूक थर लागतोय आणि ते अचूकपणे उतरवत आहेत. त्याच्यामुळे दोन्ही बाजू आहेत की अपघात होत आहेत, त्याच्याबद्दल दुःख आहे. आता जसं आमचा एक गोविंद आहे, एक बऱ्याच 2-1 वर्षापासून तो हॉस्पिटलायझेशन होता. पण त्याच्या मागे पण समन्वय समिती एक ठामपणे उभी आहे. परंतु
जो हा आजचा निर्णय लागलाय त्याच्याबद्दल आम्हाला दुःख का वाटतंय, कारण त्याच्यामध्ये जसे आव्हाड साहेब बोलले आहेत ना की एसी मध्ये बेडरूम मध्ये बसून दहीहंडी बघणाऱ्यांना माती आणि रस्त्यावरचा गोविंदा कळलेलाच नाहीये, याचं एक दुःख वाटतं. आपण विचारूयात, आपण जो तुमचा आणि आव्हाडांचा पण जो एक सूर होता की ज्यांना दहीहंडी हा प्रकार कळलेला नाही, एसी ऑफिसमध्ये घरांमध्ये बसून बेडरूममध्ये बसून जे दहीहंडी बघतात आणि मग त्यांना उमाळे फुटतात आणि ते अशा टीका टिप्पण्या करतात. आपल्यासोबत आता याचिका करतायत फोनद्वारे स्वाती पाटील. स्वाती पाटीलजी, तुमचं स्वागत आहे चर्चेमध्ये. स्वातीजी, एक सूर असा इथे येतो आहे की हे याचिका करते किंवा जे टीका टिप्पणी करतायत त्यांना हे कळलेलं नाहीये आणि केवळ आकस म्हणून त्यांना हे दहीहंडी उत्सवच नकोय म्हणून या गोष्टी चालल्यात. दहीहंडी हा उत्सव माझ्या स्वतःच्या घरामध्ये गेली कित्येक वर्ष, म्हणजे वडिलोपार्जित हा उत्सव आहे. आम्ही स्वतः दहीहंडी फोडतो. माझ्या आईच्या गावात असताना गावामध्ये दहीहंडी कशी फोडली जाते एकमेकांच्या खांद्यावर, आणि हीच दहीहंडी अशाच प्रकारे 25 वर्षापूर्वी मुंबईत चालू होती. परंतु गेल्या 10 वर्षापासून जी काही स्पर्धा वाढलेली आहे ही संपूर्ण जनता महाराष्ट्राची बघते. आणि खरोखर बघायला गेलं तर ज्या दिवशी ते म्हणतात की 6 लाख 12 लाख लोक बघायला असतात, ती ज्या दिवशी बघतात त्या दिवशी दुसऱ्या दिवशी जे पेपरचे जे आकडे बघितल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली नाहीये लोकांची. आणि जी याचिका दाखल केलेली ही माझं वैयक्तिक मत नाहीये, ते हे जनहित आहे. लोकांना हे वाटत होतं हे कुठेतरी थांबायला पाहिजे. गेली कित्येक वर्ष अनेक ह्याच्यामध्ये मृत्युमुखी झालेले आहेत, अनेक जखमी झालेले आहेत. एका हॉस्पिटलचा रिपोर्ट आहे 200 गोविंद ऍडमिट होतात केम हॉस्पिटलचं एका वर्षात. आणि त्याच्यानंतर ही स्पर्धा वाढत गेल्यानंतर 2014 मध्ये प्रॅक्टिस मध्ये 3 गोविंदा मेलेले आहेत. हे लोकप्रतिनिधींनी याच्या अगोदर समजून घ्यायला पाहिजे, चांगल्या आयोजकांनी घ्यायला पाहिजे, यांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि खरं बघायला गेलं तर हे नाईलाजाने आज दुःखाची गोष्ट आहे की या गोष्टीसाठी आम्हाला कोर्टात जायला लागतोय. आज सुप्रीम कोर्टात सुद्धा, हायकोर्टाने चांगले डिसिजन दिलं असताना सुद्धा सरकार सुप्रीम कोर्टात गेलं, आम्ही नाही गेलो. आम्ही फक्त आमची बाजू मांडली. आणि दुःखाची गोष्ट आहे की तुम्हाला आकडेवारीच माहिती नाही. तुम्ही दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी गोविंदा दहीहंडी होते या दिवशी रात्री 11 नंतर आपले फोन मधलं दुसऱ्या दिवशी कोणत्या गोविंदा पथकांना आपण भेटलेत, कोणते गोविंदा जखमी झाले, कधी हॉस्पिटलला आपण भेट दिलेली आहे का? आज केम हॉस्पिटलमध्ये 2011ला 186 गोविंद जखमी होते. महिला म्हणून स्वाती पाटीलला विचारायचं आहे की एका बाजूने एक मिनिट जितेंद्र आव्हाड येतो तुमच्याकडे. स्वातीताई, तुम्ही दहीहंडीच्या बद्दल जे आम्हाला असं सांगताय की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता का, तुम्हाला आकडे, तुम्ही आमच्याशी कधी संपर्क साधला का? तुम्ही संपर्क साधला का की गोविंदा मंडळांच्याच बाजूने आहे, गोविंदा मंडळांनाच हा खर्च. तुम्ही बोलण्यापुरत्या मला तुम्ही 5 गोविंदा मंडळांची पटकन नावं सांगा ना. तुम्ही गोविंदा मंडळांच्या बाजूने असेल तर मला पटकन 5 मंडळांची मुंबईतल्या गोविंदा पथकांची नावं सांगा. फक्त पुस्तकांमध्ये बघून आणि फक्त आपल्या मनाला काय वाटतं याच्यात तुम्ही करू नका. स्वाती पाटीलजी तुम्हाला, स्वाती पाटील ताई, गोविंदा मंडळांनाच मदत करायला नाही, स्वाती पाटीलजी तुम्हाला 2 जण प्रश्न विचारणार आहेत. एक दोन्ही माननीय आमदार आहेत, एक जितेंद्र आव्हाड आणि राम कदम. पहिल्यांदा राम कदम तुम्हाला काहीतरी तुम्हाला सांगतायत, विचारतायत, बोला. स्वातीताई, होणारे अपघात हे टाळले गेले पाहिजेत या तुमच्या मताशी आम्ही सर्वजण सहमत आहोत. त्याच्यावर आपल्याला मेजर्स केले पाहिजेत. आता अपघातांचं बोलायला गेलं तर अनेक असे खेळ आहेत, त्याही खेळांमध्ये अपघात होतात, तो भाग वेगळा, ठीक आहे. पण स्वातीताई, माझं प्रामाणिकपणे आपण उत्तर द्या. महिलांचेही गोविंदे हा महाराष्ट्रात होत आहे. आपण कधी स्वतः कधी त्या गोविंदामध्ये सहभागी झालाय? कधी वर कधी चढलाय? कधी जाऊन स्वतः तो खेळ कधी पाहिलाय? तर त्याच्यामुळे जोपर्यंत आपण त्यात सहभागी होत नाही, किनाऱ्यावर राहून कसं पोहायचं हे सांगण्यापेक्षा एकदा आज जाऊन पोहायला लागल्यावर मग त्याच्यावर भाष्य करणं हे अधिक योग्य ठरतं. पण तुमचा एक मुद्दा अपघाताचा आहे, त्याच्याशी आम्ही निश्चितपणे सहभागी आहोत. जगामध्ये जेवढे सीमेवर लोक बळी पडतात किंवा 2 देशामध्ये युद्ध झाल्याच्यानंतर जेवढे लोक बळी पडतात, जेवढे लोक मरतात, त्यापेक्षा अधिक लोक पूर्ण देशामध्ये रस्त्याच्या अपघातामध्ये बळी पडतात. 4.5 लाख आकडा आहे दर वर्षाचा, आणि त्याच्यापैकी जवळपास 1.5 लाख लोक मृत्युमुखी पडतात. तर त्याच्यामुळे उद्या काय आपण रस्त्यावरून जाणं थांबवणार आहे का? तर त्याच्यामुळे मान्य, अपघात टाळले गेले पाहिजे, दुर्घटना कशी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पण सरसकट बंद करा ही जी भूमिका आहे ही भूमिका चुकीची आहे. ठीक आहे. मी जितेंद्र आव्हाडांकडे जातो. जितेंद्र आव्हाडजी, स्मिता पाटील मी येतो, मी स्वाती पाटीलजी येतो तुमच्याकडे. जितेंद्र आव्हाड काय म्हणतात ऐकूयात आधी.
नाही नाही, स्वाती पाटील ताई फार चांगलं काम करतायत समाज प्रबोधनासाठी. अशा बायकांची गरज आहे देशाला. पण जनरलाइज स्टेटमेंट करू नका बाई पाटील बाई. समन्वय समितीच्या नात्याने किंवा मी वैयक्तिक हॉस्पिटलमध्ये गेलो नाही असं कधीच कुठलाही गोविंदा हिंमत दाखवणार नाही सांगण्याची. आपण गेलात की नाही ह्याबद्दल आक्षेप किंवा शंका व्यक्त करण्याचं माझं काही काम नाही, माझी इच्छाही नाही. कमीत कमी जनरलाइज स्टेटमेंट करू नका की कोणी जात नव्हतं, कोणी येत नव्हतं. आत्ता सुद्धा 4 वर्षापूर्वी पडलेला गोविंदा ज्या हॉस्पिटलमध्ये जातो, या झगडे जी आमची बहीण बसलेली आहे तिला माहिती आहे. समन्वय समितीने आत्ता 15 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी मला संपर्क साधला होता. त्याची आई त्याला घेऊन KM हॉस्पिटलला गेली होती. मी स्वतः KMच्या डीनशी बोललो. KM मध्ये एक आमचे मित्र डॉक्टर बांगर आहेत त्यांना बोललो. त्याला न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम होता, न्यूरोलॉजिस्टशी बोललो आणि त्याची व्यवस्था करून दिली. आम्ही जेव्हा कार्यकर्ते म्हणून जातो तेव्हा कार्यकर्त्याला एक हृदय असतं, त्याला मानवतेचं नातं असतं, त्याच्यात माणुसकी असते. सगळं तुम्हालाच आहे आणि आम्ही फारच बेकार आहोत असं काही समजू नका. स्वातीताई तुम्ही महान आहात, तुम्ही महान प्रबोधन करते आहात, याच्याबद्दल माझी काही शंका नाही. पण आमच्यावरती बोटं ठेवण्याच्या आधी जरा विचार करा. सुद्धा लेटर लिहिलं होतं, महापौरांना अहो तुम्ही प्रधानमंत्र्यांपर्यंत पोहोचाल. तुम्ही महान आहात मी बोललो ना. ह्या गोष्टीवर जर विचार तुम्ही महान आहात. वेळ झाली नसती. अहो तुम्ही महान आहात मी बोललो ना. तुम्ही महान आहात, तुमची कर्तबगारी महान आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. पण कोणी काही करतच नाही म्हणून मला करावं लागलं. मी आवाडजी तुमचा हा मुद्दा पण घेऊया. स्वातीजी, मी एक मुद्दा इकडे घेणार आहे, तो म्हणजे अपघाताचा जो सारखा मुद्दा वापरला जातोय, मांडला जातोय, त्याच्या बाबतीत एक मुद्दा असा येतोय की शेवटी ते धाडसी खेळ आहेत, माउंटेनिअरिंग आहेत, ट्रेकिंग आहेत. जोशी सर एक मिनिट बोला. आवाडजी बोला. जोशी सर एक मिनिट. मागच्या वर्षी माउंटेनिअरिंग मध्ये 136 पोरं गायब झाली आहेत. त्याच्यातले काही जण हिमालयामध्ये अजूनही सापडलेले नाही. मोटर अपघातात, मोटर रेसिंगमध्ये अनेक पोरं मागच्या वर्षी क्रिकेटमध्ये, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 6 लोक मृत्युमुखी पडली. 6 लोक. असं की जिथे ईर्ष्या आहे. जे आता तुम्ही 160च्या स्पीडनी एखादा बॉलरनी बॉल टाकला आणि तो बॉल खेळू म्हणजे तो बॉल फारच फास्ट आहे असं म्हटलं तर तुम्ही त्या बॉलरला तर स्पीड कमी केला सांगणार? बरोबर. जिथे ईर्ष्या आहे, जिथे स्पर्धा आहे, जिथे कॉम्पिटिटिव्हनेस आहे, तेच पुढे जातं. ठीक आहे, सगळं स्टॅग्नंट आहे. ठीक आहे, तो कधीच पुढे जाणार नाही. हा मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे कारण हा मुद्दा तसा महत्वाचा आहे. मग तो बॉलिंगचा असो, नाही तर माउंटेनिअरिंगचा असो, तो ट्रेकिंगचा असो, नाही तर ट्रेलिंग किंवा रॅपलिंगचा असो, या सगळ्यामध्ये अशा प्रकारे धोके आहेत आणि ते दिसून सुद्धा आलेले आहेत. आपण त्याबद्दल थोडंसं स्पेसिफिक स्वाती पाटील यांना विचारणार आहोत, कारण जर का त्यांनी तक्रार व्यक्त केली असेल तर त्याने याची मुद्दे तरी मांडावे लागतील की त्यांनी विचार तरी काय केला होता त्यांनी आणि याचिकाकर्त्यांनी. एक छोट्याशा ब्रेक नंतर आपण परत भेटणार आहोत. आपल्यासोबत आता कमलेश भोईर सुद्धा आहेत, महाराष्ट्र दहीहंडी समन्वय समितीचे सचिव आहेत. त्यांचं स्वागत. चर्चेनंतर आपण त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत. ब्रेक नंतर छोटासा ब्रेक. पाहत रहा जय महाराष्ट्र. गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्या बाळा, गोविंदा रे गोपाळा,